तर यानंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। राज्यात अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय। राज्यात पुढचे 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्र विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे। लातूरला पावसानं झोडपलंय। लातूरमधील घरणी नदीच्या पर्यायी पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे, त्यामुळे लातूर उदगीर रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली आहे। यवतमाळमध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। जिल्ह्यातील उमरखेड, पुसदसह परिसरातील शेतामध्ये पाणी शिरल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्यानं शेतीतील पिकांचं मोठं नुकसान झालंय। जायकवाडी धरण सध्या 84% भरलंय। जायकवाडीमध्ये जवळपास 48,000 क्युसेक्सनं पाण्याची आवक सुरू असून जायकवाडीतून पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे विभागानं केली आहे, त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। मागील 3 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस बरसतोय, यामुळे पिकाचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरवला जातोय की काय अशा धास्तीनं शेतकरी चिंतेत पडलाय। वर्धा जिल्ह्यातील धानोळीमधील लोअर वर्धा प्रकल्प क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे लोअर वर्धा धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाल्यानं लोअर वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जालना जिल्ह्यात भोकरदन, जाफराबाद या तालुक्यामध्ये रिमझिम तर मंठा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। मंठा शहरासह तालुक्यातील आंबोडा कदम परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। सततच्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी शिरलं असून काही गावांचा देखील संपर्क तुटला आहे। वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील इंझोरी आणि जामणी परिसरामध्ये मुसळधार पावसानं नदी नाल्यांना पूर आलाय। शेतातून परत येताना एक शेतकरी दाम्पत्य 2 बैलांसह वाहून गेल्याची घटना घडली। या घटनेमध्ये पती पत्नी आणि एक बैल वाचले असून एका बैलाचा मृत्यू झालाय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसामुळे पूस नदीला पूर आला असून पुराच्या पाण्यात भलतंच धाडस करणं एका तरुणाच्या चांगलं आलंय। पुराच्या पाण्यातून जाताना पाण्याचा वेग अधिक असल्यामुळे नदीवरच्या पुलावरून हा युवक वाहून गेलाय। यंदा मान्सून वेळेवर आला आणि पाऊसही चांगला पडला, पण आता मान्सून वेळेवर न परतण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कमी दाबाची प्रणाली तयार झाल्यामुळे यावेळेस मान्सून परतण्यात उशीर होणार आहे। आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये आता चांगलीच वाढ झाली आहे, त्यामुळे आता लसूण, भेंडी, गवार, कोबी, फ्लावर, घेवड्याच्या दरामध्ये 10 ते 20% वाढ झाली आहे, तर इतर फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रामध्ये रविवारी कोथिंबिरीच्या एका जुडीला तब्बल 200 रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला, तर मेथीच्या भाजीला 110 रुपये प्रति जुडी असा दर मिळाला। आतापर्यंतच्या नारायणगाव उपबाजार केंद्राच्या इतिहासातील 20,000 रुपये प्रति शेकडा हा उच्चांकी दर कोथिंबिरीला मिळाला आहे। बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवरती लासलगाव कांदा मार्केट बंद असणार आहे। कांदा लिलावासह इतर शेतमालाचे लिलाव देखील बंद ठेवण्यात आले आहेत। तसंच नाशिक जिल्ह्यातील काही निवडक बाजार समित्यांमध्ये लिलाव पार पडणं असल्याचं चित्र समोर आलंय। टोमॅटोच्या दरामध्ये सध्या चांगलीच घसरण पाहायला मिळते। गेल्या महिन्याच्या तुलनेमध्ये टोमॅटोला प्रति क्विंटल 2,800 ते 3,500 रुपये भाव मिळत होता। दरम्यान आता क्विंटल मागे टोमॅटोला 1,000 ते 1,500 भाव मिळतोय। यावर्षी मुगाचं चांगलं उत्पादन होत असलं तरी सुद्धा मुगाचे दर हे गडगडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यावर्षी केंद्र सरकारनं मुगाला प्रति क्विंटल 8,682 रुपये दर दिलाय, मात्र बाजारामध्ये 6,000 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल असाच दर मिळतोय। सण उत्सवामुळे हरभरा डाळीच्या किमतीमध्ये वाढ होऊ लागली आहे। उडीद डाळीतही तेजी दिसून येते। मसूर आणि मुगा डाळीच्या किमतीमध्ये घसरण होऊ लागली आहे। दिवाळीपर्यंत चणा डाळीची तेजी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। 16 लाख नव्या मतदारांची नाव नोंदणी केली जाते। त्यात सर्वाधिक मतदार नोंदणी ही महिलांची आहे। जवळपास 10 लाख नव्या महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ, दरमहा, पेन्शन आणि ग्रॅज्युइटी देण्याविषयी राज्य सरकारनं आश्वासन दिलं, मात्र ते पूर्ण न केल्यानं अंगणवाडी सेविका संतप्त झाल्या आहेत। आजपासून ठाण्यासह मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे। ठाणे पालिकेच्या बेतवडे येथील शासकीय भूखंडावरती प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येते। ही योजना राबवण्यासाठी PPP या तत्वावर निविदा मागवून विकसक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पालिकेनं निविदा काढली त्यावेळी निविदेतील अटी शर्तींमुळे प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अटी शिथिल करण्यात आल्या आहेत।
महिला, मुली व बालकांना अडचणीच्या वेळेस तात्काळ मदत मिळावी म्हणूनच आधीपासूनच दामिनी पथक कार्यरत आहे। परंतु एकूणच एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना पाहता उत्सव कालावधीमध्ये दामिनी पथक अधिक सक्रिय होणार आहे। जून आणि जुलैच्या तुलनेमध्ये मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया त्याचबरोबर लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। स्वाईन फ्लू आणि कावीळच्या रुग्णांमध्ये फारशी वाढ झालेली नाहीये, तर गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली आहे। कुलाबा वांद्रे सिब्स मेट्रो 3 मार्गिका वाहतूक सेवेमध्ये दाखल होणार याची मुंबईकरांना प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे या प्रकल्पातील 576 बाधितांना योग्य पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे। ही कामं अत्यंत संथ गतीने सुरू आहेत। परिणामी पुनर्वसित इमारतींच्या खर्चात आणि रहिवाशांना घ्याव्या लागणाऱ्या घरभाड्याच्या रकमेमध्ये 18% वाढ झाली आहे। चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात निघाले आहेत, त्यांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे। 4 सप्टेंबरपासून पळसपे ते कोकणाच्या तळापर्यंत 15 दिवस अहोरात्र सुरक्षा देणार आहेत। यासाठी 35 महामार्ग वाहतूक पोलीस अधिकारी, 565 कर्मचारी, 27 रुग्णवाहिका आणि पेट्रोलिंगसाठी 38 वाहनं तैनात आहेत। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा कल वाढत आहे। मात्र उच्च न्यायालयानं पीओपी मूर्तीवर घातलेल्या बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं व्हावी अशी विनंती करण्यात येते आहे। त्यासह 60% घरगुती गणेशमूर्ती शाडूच्या मातीपासून तयार झाल्याचा दावाही समन्वय समितीनं केला आहे। ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये 11,631 घरांची विक्री झाली असून या घर विक्रीमध्ये राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसुलीतून 1,061 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे। जुलैच्या तुलनेमध्ये ऑगस्टमध्ये विक्रीत काहीशी घट दिसून येते, मात्र डिसेंबरपर्यंत अर्थात सणासुदीच्या काळामध्ये या घर विक्रीमध्ये मोठी वाढ होण्याचा विश्वास बांधकाम व्यावसायिकांनी वर्तवला आहे। भायखळा येथील राणीच्या बागेमध्ये पर्यटकांच्या संख्येमध्ये घट झाली आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पर्यटकांच्या संख्येत तब्बल 1,18,029 घट झाली आहे। त्यामुळे प्रशासनाला मिळणाऱ्या उत्पन्नाला तब्बल 50,64,000 रुपयांचा फटका बसला आहे। बीबीए, बीसीए, बीएमएस त्याचबरोबर बीएमएम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे। विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 6 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। पहिल्या टप्प्यामध्ये 18 कोटी रुपये खर्चून 123 शाळा इमारतींमध्ये 2,800 कॅमेरे लावले जाणार आहेत। डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दररोज रुग्णालय परिसरामध्ये गस्त घालून विशेष लक्ष द्यावं अशा सूचना दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर अभिनव देशमुख यांनी दिल्या आहेत। त्यामुळे आता जे रुग्णालयामध्ये स्थानिक पोलिसांकडून नियमित गस्त घातली जाण्याची शक्यता आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळेस महाविद्यालयांकडून घेतल्या जाणाऱ्या अनामत शुल्काला राज्याच्या शुल्क निर्धारण प्राधिकरणानं चाप लावली आहे। प्राधिकरणानं या अनामत शुल्काची अभ्यासक्रम निहाय 10,000 रुपये ते 50,000 रुपये अशी कमाल मर्यादा निश्चित केली आहे। वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांवरती कारवाईचा धडाका सुरू आहे। त्यामध्ये 8 महिन्यांमध्ये 5,72,000 चालकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। 84,465 जणांनी दंडाचे 9,51,00,000 रुपये भरले आहेत। मुंबईत मालमत्तांच्या खरेदीचा जोर वाढला आहे। ऑगस्टमध्ये 11,735 मालमत्ता नोंदणीचे व्यवहार झालेत। याद्वारे राज्य सरकारला 1,072 कोटींचा महसूल मिळाला आहे। निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनानं जुलैमध्ये घेतला होता। मात्र आता पालिका प्रशासनानं आपल्या निर्णयामध्ये बदल करत तब्बल 2,000 शिक्षकांना विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्याचे आदेश काढले आहेत। त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी असून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। रेल्वे मंत्रालयानं नाशिक आणि डहाणूला जोडणाऱ्या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणास मान्यता दिली आहे। डहाणू रोडवरून वाणगाव मार्गे त्र्यंबकेश्वर असा नाशिक ते डहाणू 2 प्रमुख शहरांना जोडणारा 100 किलोमीटरचा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग तयार करण्याची योजना मध्य रेल्वेनं आखली आहे। अमरावतीत राणा दाम्पत्याच्या वतीनं लाडक्या बहिणीला समर्पित दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या दहीहंडीमध्ये अनेक नामवंत सिने कलाकार उपस्थित होते। दहीहंडी स्पर्धेला सिने अभिनेता चंकी पांडे, तुषार कपूर, शरद केळकर यांनी हजेरी लावली। कल्याणमध्ये सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीला चांगलाच फटका बसतोय। खड्ड्यांमुळे स्थानिकांमध्ये मणक्याचे आजार वाढल्याचे चित्र समोर आले आहे। त्यामुळे रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरते आहे।
भुसावळमधील बसस्थानकाची मोठी दुरावस्था झाली आहे। बसस्थानकामध्ये मोठमोठाले खड्डे पडल्यामुळे स्थानकाला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय, त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत।